काही आरक्षण हा एक घटनेच्या सुरुवातीपासून यक्षप्रश्न आहे. घटना समितीमध्ये आंबेडकरांनी अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण ही सुविधा आहे आणि त्यामुळे सुविधा ही नियमापेक्षा मोठी असू शकत नाही. त्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येत नाही. हाच निर्णय 9 जजेसनी सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला असल्यामुळे 50%चं सीलिंग हे आता निश्चित झालेलं आहे. आताच्या ज्या निवडणुका स्थानिक निवडणुका होत आहेत त्या राज्यघटनेच्या 243D आणि T या कलमाखाली त्यांचं आरक्षण आहे. त्यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, त्यानंतर 50%पर्यंत OBC आणि या सगळ्यामध्ये 1/3 कमीत कमी स्त्रिया असं विधानसभेला करता येत, म्हणजे राज्याला करता येतं. 50%च्या वर जर का गेलं तर ते चालणार नाहीये, कारण ते ट्रिपल टेस्टमध्ये बसत नाही. हे मी कित्येक दिवस टीव्हीवर बोलतोय की ट्रिपल टेस्ट याचा अर्थ मागास आयोग पाहिजे, त्यांनी त्या समाजाला मागास ठरवलं पाहिजे. एक, त्यानंतर एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे, तो आत्ताचा असायला पाहिजे, जुना चालणार नाही. आणि 3, 50%च्या वर ते नेता येणार नाही. याला ट्रिपल टेस्ट म्हणतात. आता या ट्रिपल टेस्टमध्ये जर का या स्थानिक निवडणुका यातल्या काही बसत नसतील तर सुप्रीम कोर्टाने अशी वॉर्निंग दिली आहे की त्या रद्द होतील. आता काय होतं, एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की त्याच्यात न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही, परंतु निवडणूक संपल्यानंतर त्या निवडणुकीला चॅलेंज करता येतं आणि या पॉईंटवरती व्हाईट ठरू शकते. त्यामुळे आता सोपा मार्ग आहे की एक तर तुम्ही ते 50%च्या आत आणा रिझर्वेशन, किंवा त्या निवडणुका पुढे ढकला. आता पुढे ढकलायचं आता 3 वर्ष 4 वर्ष चाललंच आहे, त्याच्यात आणखी 4 महिने पुढे जातील, त्यात काही फार फरक पडणार नाही माझ्या मते. परंतु लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं हा आत्मा आहे लोकशाहीचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. एक शेवटचा होता की जेव्हा शेवटचा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा ह्या संदर्भात पुढच्या तारखेच्या आधीचा, तर सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की आम्ही जो निवाडा दिला आहे त्याचा तुमच्या अधिकाऱ्यांनी चुकीचा अर्थ लावला. तुम्हाला असं वाटतं डेलिबरेटली केलं गेलेलं आहे की फार काही मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की राजकारणावर मी बोलणार नाही, त्यामुळे या विषयावर नाही मी बोलू शकत. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते ऐकावंच लागेल, कारण मी नेहमी सांगतो तसं की शेवट सुप्रीम कोर्ट इज द कस्टोडियन ऑफ इंडियन डेमोक्रेसी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, थँक्यू. म्हणजे आपल्या याचा कालचा सुप्रीम कोर्ट कसं असतं, 143 कलमाखाली राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो. काही दिवसांपूर्वी पार्डीवाला ज्याचे मुख्य होते त्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की गव्हर्नरला 3 महिन्याच्या आत विधेयकाला संमती द्यायला पाहिजे, तशी नाही दिली त्यांनी. तसंच संमती न देता ठेवलं तर ती संमती दिली असं आम्ही गृहीत धरू असं सांगितलंय. याच्या विरुद्ध राष्ट्रपतींनी सल्ला मागितला आणि त्याचा सल्ला असा आला की गव्हर्नरवर बंधन घालता येणार नाही, सिलिंग घालता येणार नाही. त्याचप्रमाणे 142 कलम जे आहे फॉर कम्प्लीट जस्टिस ते लागू होणार नाही असा निर्णय दिलाय. परंतु व्यक्तिगत मला असं वाटतं की हा निर्णय 2 बाबतीत चुकीचा आहे. एक म्हणजे घटना समितीमध्ये स्वच्छ शब्दात आंबेडकरांनी सांगितलंय की गव्हर्नर ही ऑर्नामेंटल पोस्ट आहे आणि त्यांनी चीफ मिनिस्टर आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करायला पाहिजे. त्यांना डिस्क्रिशन आहे, पण ते कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे, त्याच्यामध्ये हे डिस्क्रिशन नाहीये. एक तर त्यांनी संमती द्यायची किंवा परत पाठवायचं पुनर्विचारासाठी, किंवा राष्ट्रपतींसाठी विधेयक राखून ठेवायचं. हे 3च अधिकार आहेत. नुसतंच थांबून राहायचं, काहीच करायचं नाही, हा अधिकार निश्चित त्यांना नाहीये. याच्यामध्ये म्हणजे 2 तत्व राज्यघटनेतली पायदळी तुडवली जात आहेत. एक पार्लमेंटरी डेमोक्रेसी की जिथे ऑर्नामेंटल जो हेड आहे त्यांनी ऐकायचं असतं चीफ मिनिस्टरचं, आणि दुसरं फेडरलिझम की इथे केंद्र सरकारचा हस्तक्षेप होतोय, कारण गव्हर्नर हा विथ ऑल सेड अँड डन केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार वागत असतो. तेव्हा हा जो निर्णय दिलाय हा खूप वादग्रस्त निर्णय ठरणार आहे असं मला वाटतं.